मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन बघणार आहोत। उंची 13.5 ठेवलेली आहे। शोल्डर 6 इंच आहे। मुंडा 6 इंच आहे। जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता। घडी 9 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदी 2.5 इंच आणि खालून गळा मार्किंग इथे मी 4.5 इंचावरती ठेवणार आहे। इथे सुद्धा मी गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी। इथे सुद्धा मी एक सरळ लाईन ओढून घेते। 1 इंच मार्किंग करून घेते। सर्वात आधी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथून खालून आपल्याला इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती गळा थोडासा वरती असल्यामुळे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता ह्या बाजूला मी जे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तिथेच मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। इथून आतमध्ये अर्ध्या इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरून असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर ह्याच्यावरती अशा पद्धतीने, किंवा तुम्ही ह्या बाजूने सुद्धा असा आकार देऊ शकता। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने त्या असा परफेक्ट आकार तुम्ही देऊ शकता। आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे। फक्त असं मार्किंगला मार्किंग असं जोडून घ्यायचं आहे। एकदम असं सोपं आहे। इथे आपला परफेक्ट असा गळ्याचा आकार देऊन झालेला आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। आपण इथे जसा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। इथे मी गळा कट करून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपला इथे गळा कट झालेला आहे व्यवस्थित आकारामध्ये। आता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। ब्लाऊज पिसावरती इथे मी अस्तर ठेवून घेतलं आणि पिना लावून घेते। म्हणजे काय होतं, कपडा सरकत नाहीये। म्हणजे इथे काय होतं, अस्तर जोडायला सुद्धा आपल्याला इथे सोपं जातं त्यासाठी। आता गळा सर्वात आधी तयार करून घ्यायचा आहे। अर्धा इंच पकडायचा आहे। अर्धा इंच पकडत पकडत सर्वात आधी इथे आपला पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने पूर्ण असं आपल्याला शिलाई देत देत यायचं आहे। आता इथे कमरेची बाजू सुद्धा अर्धा इंच पकडून मी पूर्ण असं जोडून घेते। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता इथे काय करायचं, आपल्याला अस्तरच्या बाहेरचा कपडा बरोबर असा जेवढा आपला ब्लाऊज पीस अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। थोडे थोड्या अशा अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत। कोपरे फक्त व्यवस्थित आले पाहिजेत। इथे मी थोडे थोडे अंतरावरती कट देऊन घेतले। आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला। गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आपल्याला इथे। इथे मी पूर्ण गळा व्यवस्थित करून घेतला। आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपला इथे गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे मी एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घेतलेली आहे। म्हणजे काय होतं, आपला इथे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी। इथे मी कमरेच्या सुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घेते एकदम अशी कडेकडेला। इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे। आता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे। आता जेवढा आपला शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। इथे मी माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून टाकला। व्यवस्थित झालेला आहे। आता हा मी इथे पेपर घेतला त्याच्यावरती ही आपण आता तयार केलेली डिझाइन आहे अशी ठेवून घ्या आणि पिना लावून घ्यायचे आहेत। पेपर थोडासा जास्तीचा घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा। आणि जेवढा आपण खालच्या बाजूला गळा मार्किंग आहे ना आपलं त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। दाखवल्या पद्धतीने मार्किंग करून झालेला आहे। पिना काढून घेते। आता हा आकार परफेक्ट झाला। आता ह्याच्यावरती थोडंसं वरच्या बाजूला मार्किंग करून घ्या। 1 इंचाने वाढून घ्या थोडंसं। आता इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घेते सर्वात आधी। शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे आपल्याला ते म्हणूनसाठी। अर्धा इंच वाढून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानुसार इथे।
आता वरच्या बाजूला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे वरच्या बाजूला. आपल्याला इथे एक सुंदर अशी डिझाईन बनवून घेण्यासाठी लागणार आहे. आता हे मार्किंगसुद्धा आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, चुकत नाही, त्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे. आता हे मी इथे कट करून घेते. बाहेरच्या बाजूचा पेपर इथे मी कट करून टाकते. ह्यासुद्धा बाजूचा कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घेण्यासाठी कपडा इथे मी 2 इंचाची पट्टी उंचीला ठेवलेली आहे आणि पूर्ण असे जोडून घेते. आता हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेते. पूर्ण कपडा आपल्याला इथे बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेतलेली आहे. आता काय करायचं, ह्याच्या मापानुसार इथे आपल्याला परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे. तेवढेच उंचीचं बरोबर सर्वात आधी ठेवून बघा किती उंचीचं लागणार आहे. त्या पद्धतीने इथे तुम्ही असं परफेक्ट असं कटिंग करून घेऊ शकता. आता मध्यभागी आपल्याला एक मणी जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे थोडंसं मी पॅक करून घेते. म्हणजे काय होईल, आपली इथे सुंदर अशी डिझाईनसुद्धा तयार होणार आहे त्यासाठी. आता इथे मी मध्यभागी एक मणी जोडून घेते. मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा जोडू शकता. गोल्डन जोडले तरी सुद्धा चालतील. आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. धागा थोडासा वरच्या बाजूला कट करून घ्यायचा आहे. जास्त असं जवळ सुद्धा कट करू नका. आता दुसरं सुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेते. थोडंसं पॅक करून घ्यायचं मध्यभागी बरोबर आणि मणी जोडून घेते. आणि मणी सुद्धा इथे आपल्याला पूर्ण असा पॅक करून घ्यायचा आहे. आता पाठीमागच्या सुद्धा बाजूला असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. सर्व मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं. आता हे आपल्याला इथे थोड्या थोड्या अंतरावरती जोडून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता किती अंतरावरती तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. किंवा 1.5 इंच सोडून द्या अंतर मध्यभागी, किंवा 1 इंच अंतर थोडंसं जवळ ठेवलं तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट जोडून घेऊ सुद्धा शकता. आता इथे मी पूर्ण असं जोडून घेते समान अंतरावरती. एक बाजू जोडून झाली परफेक्ट आपली इथे. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूला व्यवस्थित असं जोडून घेते. एक एक पकडायचं आणि व्यवस्थित असं जोडून घ्या, म्हणजे एकसारखं होऊन जाईल. त्यासाठी पूर्ण जोडून झालेलं आहे. आता थोडंसं बाहेरच्या बाजूचं आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. त्यासाठी तेवढ्याच उंचीचं बरोबर असं ठेवायचं. त्यानुसार तुम्ही ते पट्ट्या कट करून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे शिलाई मार्जिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित असं पकडलं जातं. त्यासाठी कट करून झालेलं आहे एकसारखं. बघू शकता इथे व्यवस्थित झालं. आता इथे मी पायपिंग सुद्धा करून घेणार आहे. पायपिंगसाठी इथे मी पट्ट्या थोड्याशा क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत. आता इथे मी सर्वात आधी पट्टी जोडून घेते. ज्या पद्धतीने आपला इथे आकार आहे ना, त्या पद्धतीने इथे मी अशी परफेक्ट अशी पट्टी जोडून घेते. मध्यभागी थोडासा कट देऊन घ्या, म्हणजे आकारसुद्धा व्यवस्थित येतो. त्यासाठी आता पट्टीची थोडीशी घडी करून शिलाई देऊन घेते, म्हणजे धागे दिसणार नाहीत त्यासाठी. आता पायपिंग करून घ्यायची आहे. नाजूक केली तरी सुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी पायपिंग एकदम अशी नाजूकमध्ये करणार आहे. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला पायपिंग करतो ना, ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे, ते लक्षात ठेवा. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे, व्यवस्थित झालेलं आहे. आता असं ठेवून घ्यायचं बरोबर. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. आता पिना लावून घ्यायच्या बरोबर. असं मध्यभागी ठेवून घ्या, मध्य बरोबर मध्यवरती आला पाहिजे, त्या पद्धतीने ठेवून घ्या. नंतर पिना लावून घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला जोडायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे मी सर्वात आधी पूर्ण पॅक करून घेते आणि जसा आकार आहे त्या पद्धतीने पूर्ण असं जोडून घ्या. सर्वात आधी सावकाशमध्ये जोडून घ्या, म्हणजे काय होईल, तुमचा इथे आकार सुद्धा असा परफेक्ट येणार आहे. त्यासाठी कपडा सरकत नाही म्हणूनसाठी. आता पूर्ण पेपर काढून घ्यायचा. सावकाशमध्ये पूर्ण पेपर काढून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण पेपर काढून घेतला. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घेण्यासाठी मी 2 इंचाची पट्टी काढून घेतली
आता अशी घडी करून पूर्ण अशी जोडून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला पट्टीला पूर्ण अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. चुन्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. शक्यतो नाजूकमध्ये टाका म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आणि एकसारख्या टाकायच्या आहेत. इथे आपल्याला पूर्ण पट्टीला अशाच पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथे. आता इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेते. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने इथे मी पूर्ण अशी लेस जोडून घेते. जसा आकार आहे त्या पद्धतीने लेस फिरवत घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी जोडली जाते त्यासाठी. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली. आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. त्याच आकारानुसार इथे मी पूर्ण अशी लेस पुन्हा एकदा जोडून घेतली. आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंच ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्या. आता इथे सुद्धा तीच पद्धत. हे अशा पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण असं मार्किंग करून झालेलं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे आपल्याला ही डिझाईन बनवून घेतली होती आपण. ही पूर्ण आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. त्या आकारावरती बरोबर ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिला ना आत्ताच त्या आकारानुसार इथे जो अशी जोडून घ्या त्याच्यावरती बरोबर. कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त पूर्ण जोडून झालेले आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. या आकारानुसार बरोबर आपल्याला इथे पूर्ण अशी लेस जोडून घ्यायची आहे. पुन्हा एकदा एक डबल शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. आता लटकन बनवून घेते. लटकन बनवण्यासाठी इथे मी चौकोनी कपडा घेतलेला आहे. अशी त्रिकोणी घडी करून पूर्ण अशी तयार करून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता हे लटकन इथे मी सुईचं करून घेते. ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरं सुद्धा लटकन बनवून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे लटकन तयार करू शकता. पूर्ण पॅक करून घेते. आता हे सुद्धा लटकन आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे. पूर्ण एकसारखं पकडते, नॉड कट करून घेते. आता दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत म्हणजे मार्किंग काय होतं एकसारखं होऊन जातं, नाही तर कमी जास्त होऊ सुद्धा शकतं. त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं जोडलं जातं त्याच्यामुळे म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. आता दोन्ही सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घ्या. इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं लटकन पूर्ण पॅक करून घेते. पूर्ण पॅक करून झालेलं आहे. आता दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या अशा पकडायच्या आहेत आणि टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. परत ह्याच्यावरती पूर्ण पॅक करून घ्या. कमरेच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं. एक बाजू परफेक्ट झालेली आहे. आता इथे सुद्धा ही दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने खालून अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे आपली पटकन होणारी आणि कमी वेळामध्ये सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.